रेकॉर्ड पण पाहता येईल तुम्हाला. मराठीला 30 प्रश्न आहेत, 30 गुण आहेत. गणिताला 30 प्रश्न 30 गुण. इंग्लिशला 30 प्रश्न 30 गुण. बालमानसशास्त्राला 30 प्रश्न 30 गुण. ओके, इथे गणित नाही आहे. ओके, गणित नाही आहे इथे आणि 60 प्रश्न आहेत. इथं मराठीला 30 प्रश्न आहेत, गणिताला 30 प्रश्न आहेत, 30 गुण आहेत. इंग्लिशला पण 30 प्रश्न 30 गुण. बालमानसशास्त्राला देखील 30 प्रश्न 30 गुण आणि असे ज्ञानला देखील 30 प्रश्न 30 गुण. असे 150 TET 1, 150 TET 2. गणित आणि विज्ञान जे जे सायन्सचे आहेत पदवीधर त्यांच्यासाठी, आणि जे समाजशास्त्राचे आहेत त्यांना सामाजिक शास्त्र असणार आहे. त्याचे 60 प्रश्न राहणार आहेत. ओके, तर हे सगळं मराठी घेणार आहे. गणित पण मीच घेणार आहे, संदीप ससाने सर. इंग्लिश मी घेणार आहे काही. पेपर 2 मध्ये अभ्यासक्रमात अवघड सोपा फरक असतो का? ऑब्वियसली असतो. TET 2 म्हणजे तो पदवीधरांसाठी आहे, 6 ते 8 साठी आहे. थोडा फरक राहणारच आहे. हा थोडा अवघडच असतो. TET 2 थोडा अवघडच राहतो. ठीक आहे, TET 1 पेक्षा TET 2 अवघडच असतो. इंग्लिश मीच घेणार आहे. त्याचबरोबर सर आहेत एक आमचे, गजानन सर. PhD झालेली आहे त्यांची, PhD झालेली आहे. तर ते घेणार आहेत इंग्लिश. काही भाग ते घेतील, काही भाग मी घेईन. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र मीच घेणार आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी मला काही आपले क्लासचे बांधव आहेत ते सांगतायत की सर प्लीज या आणि कव्हर करून द्या, पण मी जात नाही आहे. का? मला आपला कव्हर करायची, आपला सगळा सिलेबस. ओके, त्याच्यामुळे मला वेळ भेटेल त्या पद्धतीने घेतो. आणि मी पण तुमच्यामधलंच आहे. ओके, मी पण तुमच्यामधलंच आहे. माझ्याबद्दल तुम्हाला सांगतो हे एवढं झालं याच्यावरलं. तर बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र मीच घेणार आहे. दोन्ही ठिकाणचं मी घेणार आहे. इथं पण ते आहे, इथं पण घेणार आहे. कॉमनच आहे ते. इथे लक्षात, असे ज्ञानसाठी आपल्याकडे गेस्ट लेक्चर येणार आहेत जे की टॉप एज्युकेटर आहेत महाराष्ट्रातले. तुम्ही जर MPSC थोडीफार तुम्हाला माहीत असेल, केला असेल तुम्ही कोणी, तर MPSC म्हणजे MPSC नाही, MPSC केला असेल तर म्हणजे MPSCचा अभ्यास तुम्हाला माहीत असेल किंवा ते एज्युकेटर माहीत असतील तर टॉप एज्युकेटर आहेत. त्यांचं नाव आहे, 2-3 नाव आहे त्यांचं. त्यांच्याकडून आपण गेस्ट लेक्चर बोलून घेऊन त्यांना ते करणार आहे ते. ओके, म्हणजे असे ज्ञान, म्हणजे समाजशास्त्र पण असेल. गणित आणि विज्ञानासाठी हे जो घेतो आपण गणित, तर गणित त्याच लेवलचं असतं आपलं. येते का लक्षात? त्यानंतर केपीचे हे झाले 1, 2 आणि इथं मॅट, हे 100 प्रश्न असतात. इथं काही T1 T2 ला काही प्रॉब्लेम आहे का सांगा? T1 T2 काही अडचण? सर आवाज खूप कमी येत आहे. आवाज कमी येत आहे? आणखी कोणाला येतं आवाज कमी? यायला सर आवाज पूर्ण येत आहे. आवाज ज्यांना कमी येतोय ना त्यांचा तो कसा आहे बघा, ऐका बंधूंनो, माझ्याकडे आहे इथं वायफाय, आणि जर सगळ्यांनी म्हणलं आवाज कमी येत आहे तर मग माझा प्रॉब्लेम असेल. आणि जर एकाला जर असेल तर मग तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. येते का लक्षात? तुमच्या रेंजचा प्रॉब्लेम असेल, तुमचं नेट संपलेलं असेल, तुमचे तिथं रेंज कमी जास्त, जिओ साहेब आपल्या जिओचं अंबानी साहेबांनी थोडं कमी जास्त रेंज केली असेल नाही का, तुम्ही त्यांचं बिल भरलं नसेल तर मग तसंही होऊ शकतं ते. तसं आधीच घेतात ते साहेब. ठीक आहे, तर एकंदरीत तिथं असं आहे. TET 1 आणि TET 2 मध्ये काही अडचण आता तुम्हाला? आता KPचं सांगतो, केंद्र प्रमुख, केंद्र समन्वयक. हे रेकॉर्डेड व्हिडिओ भेटतील आणि काही दिवसामध्ये आपलं ॲप येणार आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला सगळं काही भेटून जाईल. PDF भेटतील, सर्व भेटेल. ॲप येईपर्यंत थोडी आहे, थोडं ॲप माझं बुधवारपर्यंत येईल किंवा गुरुवारपर्यंत येईल, पण येईल. थँक्यू उईके सर. कोण आपले रेग्युलरवाले कोण आहेत करा बरं, हँड एकदा थंब करा बरं. रेग्युलरवाले पटापटा. उईके सर 1, मुनेश्वर 2, जाधव सर 3, कविता मॅडम करा, पटापट करा, बघू दे मी बघतोय. यस्मिन मॅडम, राणी मॅडम, पोपट सर, फास्ट करा. कुर्वे सर. ठीक आहे, म्हणजे आहेत, तुमचं रिव्हिजन होणार आहे चांगलं, काही हरकत नाही. बघा,
आता केंद्र प्रमुख परीक्षेचं सांगतो. केंद्र प्रमुख चव्हाण सर, अशोक चव्हाण सर पहिल्यांदा आले. केंद्र प्रमुख परीक्षेचं जे आहे, तर केंद्र प्रमुख परीक्षेमध्ये तुम्हाला मी सांगितलं की मराठी पण आहे बंधूनो, इंग्लिश पण आहे, त्यानंतर गणित पण आहे आणि मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट पण आहे. या चौघांमध्ये वाटून दिले त्यांनी मार्क. किती? त्यावर राहील केपीचा बुद्धिमत्ता. काय काय बोलले? केपीचा बुद्धिमत्तेचा. ठीक आहे, ऐका पहिलं सर्व, त्यानंतर मला क्वेश्चन विचारा. मराठी, इंग्लिश, गणित, मॅट हे जे आहे ना, यावर 100 गुण आहेत. आणि बाकीचा जो आपला शिक्षण विषयक घटक आहे, शिक्षण विषयक घटक, त्यासाठी 100 गुण आणि 100 प्रश्न सांगितलेले आहेत. तर या शिक्षण विषयक घटकामध्ये 7 उपघटक आहेत का घटक आहेत, त्याच्यामध्ये उपघटक आणखी आहेत. ठीक आहे, तर हे 7ही घटक, हे शिक्षण विषयक उपघटक एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सहज समजल. ठीक आहे, तुम्हाला असं वाटेल काय मी कुठं शिकतोय, म्हणजे काय लहान मुलांसारखं शिकवत आहेत सर असं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, एवढ्या बारीक पातळीवर जाऊन तुम्हाला तो कन्सेप्ट समजून देण्याची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे, ते कन्सेप्ट तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यात फिट होईल. जर फिट नाही झाला तर ट्रिकनं ते तुमच्या डोक्यात कसं घुसवता येईल ह्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. क्लास करते वेळेस तुम्ही कधी बोर होणार नाही, कधी तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही, कधी मग डोक्याला झिंझिण्या येणार नाहीत, ह्याची पण मी जबाबदारी घेतो, खबरदारी घेतो. कारण आता आपल्या सगळ्यांचं वय भरपूर आहे. आमच्याकडे पण आहेत क्लासला रेग्युलर बिचारे 2-2.5 तास बसतात. खरं 2-2.5 तास न हे करता चुळबुळ करता. येते का लक्षात? मग तशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळे विषय जे आहेत सर्व, मग त्याच्यामधले भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी असतील, काही तुमच्या योजना असतील, ठीक आहे, काही संस्था असतील, अभ्यासक्रम असेल, मूल्यमापन असेल, संप्रेषण असेल, ICTचा घटक असेल, हे सर्व एकदम इझी तुमचं करून देण्याची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे, फक्त तुमचा विश्वास राहणं आणि तुम्ही विद्यार्थी बनून इथं शिकायला येणं महत्त्वाचं आहे. नाहीतर काही जण येतात डेमो लेक्चरला येणार, मी सांगतो कसे राहतात. मी केलं डेमो लेक्चर, मी MPSC UPSCचं डेमो लेक्चर केले. तिथं जाता कशाला माहिती आहे का? त्याला चेक करण्यासाठी डेमो लेक्चरला. आता आपण नाही करणार, आपण तसे नाही येत, तेव्हा मी समजू शकतो. पण जे डेमो लेक्चरला येणार आहे, म्हणजे मी आता लक्षात आलं असेल समजा, पुण्यामध्ये जायचो डेमो लेक्चर, पुण्यामध्ये जायचं फक्त त्या सरांना चेक करायसाठी जातात. सरांना येतं की नाही, काही एखादा प्रश्न विचारून बघू येतं की नाही. कशाला विचारतं बाबा, तर पाहिजे ना, ते कशाला देणार आहे, ते तुम्हाला सांगायचं, तुमचं इझी करण्याचं, तुमचं अध्ययन इझी करण्याचं काम करतं ते. त्यांना चेक करता तुम्ही जाऊन, मग तिथंच मेंटॅलिटी कळून जाते. बरोबर की नाही? असो, तो भाग नाही आहे. तर हे सर्व आपण या आपल्या क्लासमध्ये जे काही आता 30-40 दिवस राहिलेत, त्या 30-40 दिवसामध्ये 43 दिवस आहेत केंद्र प्रमुख, आणि TETला किती दिवस बाकी आहेत? केंद्र प्रमुखाला TETसाठी किती परीक्षा? 23 नोव्हेंबरला किती दिवस बाकी आहेत? तर ते 32-33 दिवस किंवा 34 दिवस, हे 34 दिवस बाकी आहेत. या दिवसामध्ये तुमचा सर्व सिलेबस कव्हर होऊन जाईल. बाकीचे व्हिडिओ आपले जवळ आहेत, ते व्हिडिओही तुम्हाला मी सेंड करून देतो. ते व्हिडिओही तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहायला भेटतील, जेवढे रेकॉर्ड झाले तेवढे. ठीक आहे, आणि एखादा चॅप्टर तुम्ही नसेल तर परत चॅप्टर तो होत राहतो, ते चालूच राहतं. ठीक आहे, अध्ययन चक्रच येते, चक्र फिरतच राहतं ते. तुम्ही काही त्याला टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही फक्त आलं की शिकायचा प्रयत्न करायचा. कळतंय का? किसको समझ में आ रहा है? बताओ. ये हमारे रेगुलर है उनको तो समझ में आता ही आहे. जे रेगुलर आहे त्यांना समजतच, त्यात काही हे नाही आहे. जे रेगुलर नाही त्यांच्यापैकी मला थंब केलेलं दिसलं पाहिजे. यस सर, गोरे सर, विद्युलता गोरे मॅडमला समजत आहे, बाकीच्यांना समजत नाही, याचा अर्थ असा आहे. थंब करा किंवा व्हिडिओ ऑन करा तुमचे, बघू द्या मला. आहे का बाबा तुमची, आहे का, म्हणजे खरोखर क्लास करणारे आहेत का? संजय पांढरकर सर, तुमचा आज मॅच फोन आला होता का? संजय पांढरकर सरांचा. समजते सर, नागरे सर, आणखी बालासाहेब सर, दिवाणजी यादव आमचेच आहेत रोजचे.
आजचे काय नाही. उमेश जाधव सर. संबोधी मॅडम समजत आहे का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? बरं असो, काही हरकत नाही, तुमचा वेळ फुकट घेत नाही. आणि आता आपण सुरू करूया. काही गोष्टी मी तुम्हाला इथं आलीच आहात तुम्ही, तर मग आपण शिकून घेऊया. ठीक आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ ऑन करा सगळेजण. किशोर देवरे सर्वांनी व्हिडिओ ऑन करा, एकदा मला पाहू द्या. जशा स्थितीत असाल तशा स्थितीत व्हिडिओ ऑन करा, काही हरकत नाही. अशी अपेक्षा असते आपल्या क्लासमध्ये, अशी अपेक्षा असते जे रेग्युलर आहे त्यांना विचारा. 200 पानाची वही घेऊन बसणं अपेक्षित आहे. तुम्ही 200 पानाची वही सोबत घेऊन बघायला असायची नोटबुक. थोडं आहे थोडं स्ट्रिक्ट आहे क्लास. ठीक है. अच्छा जरा हजम होने के लिए देर लगती है. हाँ, ये क्या है भाई, अरे कुठं आता मी काय असं घेऊन बसावं, मी काय ते विद्यार्थी व्हायचं का? हां, आता आली परीक्षा म्हणजे तुम्ही एवढं मी नका ना करू सर, असंही वाटू शकतं. काही हरकत नाही, वाटू द्या. पण मात्र स्टुडंटसारखं शिकायचा प्रयत्न करायचं. तुम्ही लहान बनून स्टुडंट बनून जर शिकायचा प्रयत्न केलात तर तुम्ही शिकू शकता. ठीक आहे. नवीन काहीतरी शिकू शकता. ठीक है, चलेगा क्या, दौड़ेगा? किशोर अशोक चव्हाण सर, सर वेलकम तुमचं. सुरू करण्याआधी कोणाला काय विचारायचं का सांगा आता. काय विचारायचं सर? आहेर सर, राजू आहेर. क्लासची वेळ, तर क्लासची वेळ असेल बंधू भगिनींनो रात्री 8 वाजता. 8 वाजता राहील. आता तुम्ही बघा इथं ऑनलाईन आहेतच आपले सगळे बांधव. 9:30 म्हणता म्हणता आपले 10:30 कधी होतात हे मला कळत नाही. ठीक आहे, असा आपला वेळ होतो. आणि मला जर वाटलं नाही आज आपला तो पोर्शन संपवायचा तर मी 11 वाजवतो. ठीक आहे. त्यामुळं कधी 8:15ला सुरू झाला, पण आपला 8लाच क्लास सुरू होतो. शार्प 8ला रेग्युलर क्लास सुरू होतो. आणखीन काही सुट्टी असेल त्या दिवशी मी सकाळी पण घ्यायचा प्रयत्न करतो, सुट्टी असेल तर. आणखीन काही विचारा क्युरी एकदा, मग आपण सुरू करूया. लोकेश सर, ठीक आहे. सगळ्यांच्या आज कोणत्या घटकावर बोलणार आहात तुम्ही? ठीक आहे, आज आपण एक घटक घेणार आहोत, त्या घटकावर बोलतोय. मानसशास्त्र या घटकावर बोलणार आहोत आपण. ठीक आहे. हां, या घटकावरच बोलतोय आपण आता. आणि काय विचारायचं आहे का कोणाला? चला, तुम्हाला सगळ्यांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो परत एकदा. बघा बंधू भगिनींनो, मी संदीप ससाने सर, ठीक आहे, फ्रॉम नाशिक. आणि तुम्हाला ज्या पोस्टमध्ये तुम्ही वाचलं असाल नसाल तेच आहे क्वालिफिकेशन आपलं. मी MA पण आहे आणि MED पण आहे. ओके, त्यानंतर BA पण आहे आणि BEd पण आहे. ओके, MA आपलं 2 विषयामध्ये आहे, पॉलिटी सायन्स आणि एज्युकेशन. परत पॉलिटी सायन्स आणि एज्युकेशनमध्ये आहे. मी नेट 2 विषयात पास झालेलो आहे. नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, जी की केंद्रीय स्तरावरली सर्वोच्च परीक्षा आहे, तुम्हाला माहीत असेल ती, प्राध्यापक होण्यासाठीची. तर ही नेट परीक्षा मी या पॉलिटी सायन्समध्ये आणि एज्युकेशनमध्ये पास आहे. त्यानंतर सेट, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीतर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा मी पॉलिटी सायन्समध्ये पास आहे. ठीक आहे. आय एम ऑल्सो ॲल्युमनाय ऑफ LLB अँड
रजिस्टर्ड फॉर PhD. PhDसाठी माझं आहे. ठीक आहे. आणि इथं टीचिंग मी गेल्या भरपूर दिवसापासून करतो. जे काही MPSC असेल, UPSCच्या पोरांना शिकवतो मी. ठीक आहे. मिनी IAS म्हणून माझं आगळं वेगळं प्लॅटफॉर्म आहे. मिनी IAS तेच माझं मेन प्लॅटफॉर्म आहे. तर यामध्ये इयत्ता 3री ते 10वीपर्यंतच्या मुलांचं मी या 3री ते 10वीपर्यंतच्या मुलांना IASकडं या ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न करतो. मग महाराष्ट्रातील 30 ते 40 मुलं डेली माझ्यासोबत शिकत असतात. ओके. मिनी IAS या आगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर. त्यानंतर मी एकूण 7 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. कोणत्या? MPSCच्या. 2017मध्ये मी PSI पास आउट आहे. इवन 17मध्ये माझ्या 3 पोस्ट होत्या, CDPO अँड एक्साइज इन्स्पेक्टर. यातली ही पोस्ट सोडली आपण. का सोडली? तर या पोस्टसाठी CDPO चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. आणि मग इथं इंटरव्ह्यूला कमी मार्क आले, एक्साइजला मला मार्क कमी आले. ठीक आहे. हे असं एकंदरीत आहे. हे माझ्याबद्दल माझं इंट्रोडक्शन. ओके. सर काहीतरी लिहिले होते मध्ये तुम्ही, मी माझं लक्ष नव्हतं. काय म्हटलं ते गेलं खाली. काय लिहिलं होतं तुम्ही? काय लिहिलं होतं सर तुम्ही? नागरे सर. ठीक आहे. बघा, नागरे सरांनी काहीतरी लिहिलं होतं, मला वाचण्यात नाही आलं. ते कुठं वाचायचं काय माहीत नाही. होते सर तुम्ही सध्या कोणत्या शाळेवर आहात म्हणून लिहिलं होतं? आहे मी इथेच नाशिकमध्येच आहे. नाशिकमध्येच एका शाळेवर आहे. ओके. नाशिक. ओके सर. KP फॉर्म अपडेट करता येईल का? झाला ना, तारीख झाली ना सरजी. 18 तारीख लास्ट होती. महादेव भालेराव, वेलकम सर. बरं, सुरू करायचं आजच्या टॉपिकवर बोलायचं. आणि मग इथे ही एंट्री बंद करून देतो मी. आता एंट्री बंद करून देतो. म्हणजे काय ना, ते येणारे बाकी टाईमपास असतात, ते काही नाही शिकत. त्यांना क्लासही नसतो करायचा, काही नाही आहे. डेमो क्लास पण करायचा नसतो, फक्त उडी मारून जातात ते. चला बघा, आपल्याला मानसशास्त्र हा घटक आहे किंवा हा घटक आहे. आणि या मानसशास्त्रामध्ये काही एका टॉपिकवर आज आपण तुम्हाला व्यवस्थित छानपैकी शिकवणार आहे, छानपैकी मार्गदर्शन करणार आहे. आता काही लोकांचं वाचन झालं असेल, त्यांना वाटेल सर हे झालंय माझं, हे इझी आहे. काही लोकांना माहीतच नसेल ते, सर हे कसं लक्षात ठेवायचं, खूप डेंजर काम आहे असं वाटू शकतं. पण मग याचं पूर्ण तुम्ही क्लास करा. मध्येच जर निघून गेलो तर काही अर्थ नाही त्याला. शेवटपर्यंत क्लास करा. तुम्हाला त्या चॅप्टरमधलं तुमचं काहीच राहणार नाही. तुम्हाला फक्त प्रश्नांची तयारी करावी लागेल. प्रश्न जास्तीत जास्त सोडवावे लागतील, पण मात्र तुमच्या कन्सेप्ट काहीच राहणार नाहीत. तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून ते सगळं हा चॅप्टर लक्षात राहणार आहे. येते लक्षात? लक्षात येते का? तुम्ही फक्त थंब द्यायचे. ओके. थंब दिलं पटकन तर मला कळलं इकडं बाबा हाय, ऐका येते. बघा, तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये आता मी इथं काही गोष्टी सांगत असतो, ते तुम्हाला लिहायचं आहे. अध्ययन, या अध्ययनातला सर्व आपण चिरफाड करून टाकू. या अध्ययनाची, ओके, अध्ययनाची या कन्सेप्टची सर्व चिरफाड करूया. बघा, अध्ययन म्हणजे काय किंवा अध्ययन म्हणजे काय अशा पद्धतीचा तर प्रश्न शक्यतो येत नाही. किंवा शिकणे म्हणजे अध्ययन आपल्याला माहिती आहे. रेग्युलर भाषेमध्ये शिकणे म्हणजे अध्ययन. जे काही आपण ते नेहमी चालू असतं, शिकतो आपण, काही ना काही शिकतो, इथंही शिकतो, कुठेही आपलं शिकणं चालू असतं, त्याला अध्ययन म्हणायचं. बरोबर की नाही?
पण अध्ययनाचे जे काही एक दोघा बांधवांनी व्याख्या केल्यात त्या व्याख्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. या गॅरेट नावाच्या एका शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की नव्या परिस्थितीला तोंड देण्याची जी काही शक्ती तयार होते त्याला म्हणायचं अध्ययन. नव्या परिस्थितीला, आता परिस्थिती डेंजर आहे, नव्या परिस्थितीला हे तुम्हाला काय करायचं असतं, माझ्या तर रेग्युलर जे आहेत ते यांना माहिती आहे, हे लिहून घ्यायचं असतं तुम्हाला, हे नोट्स काढायचे असतात, नुसतं ऐकायचं नसतं. ठीक आहे, नुसतं आपण काय करतो, क्लास करतो. तुम्ही आता कुठेतरी मोठा लावला असेल क्लास 5-7 हजार रुपये देऊन, काही जण लावलेले पण आहेत, तर ते काय करतात, नुसतं ऐकत राहतात, काही फरक नाही पडत, काही फायदा नाही होत. तुम्हाला वही पेन घेऊन लिहावं लागेल. ठीक आहे, तर काय कर, तरच तुमच्या ते लक्षात राहील. मग गॅरेटनी सांगितलं की नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याची जी कृती होते, जी शक्ती तयार होते, त्यालाच अध्ययन म्हणायचं. प्रतिसाद देण्याची कृती जी होते त्याला काय म्हणायचं, अध्ययन म्हणायचं. अशा पद्धतीचं या गॅरेटनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे नॉर्मन मन. या नॉर्मन मनची एक व्याख्या आहे, शक्यतो हे पण नाहीत आपल्याला, नॉर्मन मन. यांचं म्हणणं असं आहे की एखादी गोष्ट शिकतो म्हणजे कमी अधिक प्रमाणात ती गोष्ट आपण आत्मसात करतो, कायमस्वरूपी आत्मसात करतो. काय म्हणले त्यांनी, कमी अधिक प्रमाणात आपण एखादी गोष्ट कायमस्वरूपी आत्मसात करतो. कायमस्वरूपी ह्या शब्दाला यांनी महत्त्व दिले, कायमस्वरूपी आत्मसात करतो. कळते. मग आता इथं कीवर्ड तुम्हाला 2 लक्षात ठेवायचे अंडरलाईन करून, की बाबा याने कायमस्वरूपी हा एक शब्द वापरला इथे, या कोण, नॉर्मन मननी. आणि ह्या गॅरेटनी सांगितले की नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याची कृती. म्हणजे हे गॅरेट म्हणजे गॅरेज समजू आपण, गॅरेजकडं एक नवी जर गाडी आली तर त्या गाडीला दुरुस्ती करण्याचं किंवा त्याला काहीतरी कृती करावी लागेल की नाही. नवी जर गाडी आली ह्या गॅरेजकडे तर काय करेल तो, ती बघेल गाडी कशी आहे काय नाही, काहीतरी कृती करेल ना गाडी दुरुस्त करण्यासाठी. असं ह्या गॅरेटनी त्याच्या व्याख्यामध्ये सांगितलं. ह्या दोघांच्या व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. येते लक्षात. मग ते अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचं भरपूर विनाकारण तिथं प्रस्तावना करत बसणे ते काही कामाचं नाही आहे. ते प्रस्तावना तुम्हाला पण येते, तुम्हाला वाचता पण येते, कुठं वाचता यायला भेटतं. पण महत्त्वाचं काय, हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत अध्ययनाच्या संकल्पनेमध्ये, अध्ययनामध्ये. मग हे सर्व माहिती आहे तुम्हाला. ओके, आता बघा अध्ययनाचं स्वरूप जे आहे तेही तुम्हाला माहिती आहे, पण आपला अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आपण ते इथं तुमच्या समोर ठेवतो. अध्ययनाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्य. अध्ययनाचे इथं बोर्डावर जे दिसलं ते तुमच्या वहीमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, अध्ययनाचे स्वरूप व वैशिष्ट्य. अध्ययनाचे स्वरूप व वैशिष्ट्य. काय अध्ययनाचं स्वरूप म्हणजे असं सांगितलं की अध्ययनाचं एक वैशिष्ट्य असे की अध्ययन ना एक उद्दिष्ट असतं आणि तुमचं उद्दिष्ट जेवढे स्पष्ट असतील तेवढं अध्ययन प्रभावी होतं. आता उदाहरणार्थ तुम्हाला अध्ययन करायचे आहे, केंद्रप्रमुख बनायचं, तुमचं उद्दिष्ट स्ट्रॉंग असेल, स्पष्ट असेल, हो मला केंद्रप्रमुख बनायचंच आहे आणि माझी रँक इथं येणार आहे. म्हणजे काय, तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा आहेत त्या जागेंमध्ये माझा क्रमांक इथं राहणार आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे 50 जागा आहेत, त्या 50मध्ये माझा क्रमांक पहिल्या 10मध्ये येणार आहे. हे तुम्हाला स्पष्ट एवढं तुमचं उद्दिष्ट असेल तर तुमचं अध्ययन घडतं. नाहीतर बघू, झालं तर करू, तेवढं कुठं आहे आपलं, बघू ना करताय सगळं, करायचा प्रयत्न करू, नाही, मग अध्ययन घडत नाही. अध्ययनाला स्पष्ट उद्दिष्ट पाहिजे. कळते. त्यानंतर प्रेरणा पाहिजे. ठीक आहे, प्रेरणा मग त्या
आतील प्रेरणा असतात काही, त्याला आपण आंतरिक प्रेरणा म्हणतो, आणि काही बाहेरच्या प्रेरणा असतात, बाह्य प्रेरणा म्हणतो आपण त्याला. पण बाह्य प्रेरणेपेक्षा अंतप्रेरणा खूप आवश्यक आहे. तुमची आतली प्रेरणा असली पाहिजे. बाहेरून कोणतरी म्हणतंय म्हणून तुम्ही जर केंद्र प्रमुखाचा फॉर्म भरला असेल, तयारी करत असाल, आता सर इथं आहेत एक, आता काल 18 तारीख होती, सरांना माहीतच नाही ते अपडेट करायचं, सरांचं लक्षच नाही आहे ते. ठीक आहे, सरांना कोणतरी म्हणले सर भरलेत फॉर्म, असं आहे ते. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे बघा, स्वरूप शोधन. तुमचं जो अध्ययन आहे ते विशिष्ट दिशेने पाहिजे. कळतंय का? तुम्हाला बनायचे केंद्र प्रमुख, आणि आपण वाचतोय पुस्तकं PSIची, समजा उदाहरणार्थ मी राज्यसेवेचे पुस्तक वाचतोय, आणलं राज्यसेवेचा समाधान महाजनचं मोठं इतिहासाचं पुस्तक, आणि वाचतोय मी ते, आणि मला व्हायचे केंद्र प्रमुख. होईल का? तिथं एखादा आला तर येणार आहे प्रश्न समाधान महाजनच्या पुस्तकातला इतिहासाचा, इथे मला केंद्र प्रमुख व्हायचं आहे, तर केंद्र प्रमुखाचा अभ्यासक्रम मला पाहिजे, माहिती पाहिजे. केंद्र प्रमुखाच्या प्रश्नपत्रिका नसतील मागे, तर त्या दृष्टीने काही सेट नेटला कुठं काही प्रश्न आहेत का त्या अभ्यासक्रमावर, ते मला माहीत पाहिजे. ठीक आहे, हे सगळं मला माहीत पाहिजे. किंवा कुठले पुस्तकं वाचतोय ती पुस्तकं बार बार रीड केलं पाहिजे मी, तर त्याला दिशा म्हणायची किंवा त्याला शोधन म्हणायचं, दिशेनं किंवा हां चाललंय व्यवस्थित दिशेनं चाललंय. हां, नाहीतर मला केंद्र प्रमुख व्हायचं आहे आणि मी वाचतोय विज्ञानचं पुस्तक, 10वीचं विज्ञान वाचतोय, जमेल का? तुम्हाला शिक्षणशास्त्र वाचा तुम्ही, त्यानंतर तुम्ही मानसशास्त्र वाचा, हे तुमच्या फायद्याचं आहे. तुम्ही RT पाठ करा, RT 2009चा जो काही आहेत कलम, त्याच्यामध्ये ते 37-39 कलम लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यातले जे काही 7 प्रकरण आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठल्या प्रकरणावर काय हे बघा. हे केलं तर तुम्ही योग्य दिशेनं आहेत. बरोबर आहे का? आणि नाही तर तुम्ही जर वाचत आहे समजा विज्ञान 10वीचं, चालेल, ते काही चालणार नाही. त्यानंतर बघा पुढचं सांगतं की अध्ययनाचं स्वरूप समायोजन. ठीक आहे, समायोजन असलं पाहिजे आपलं व्यवस्थित. आपलं काय अध्ययन त्या परिस्थितीला जुळून घेतलं पाहिजे. आता काही शिक्षकांच्या बदल्या झाल्यात, ठीक आहे, त्या बदल्या झाल्यात, त्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना समायोजन करावं लागणार आहे. बाकीच्यांचा स्वभाव कसा, माझा स्वभाव कसा, मी त्यांच्यामध्ये ॲडजस्ट झालो पाहिजे. नाहीतर नाही मला त्या शाळेमध्ये खूप मोठा मान होता, मला तर इथे तसाच पाहिजे, नाही चलेगा, आपल्याला ॲडजस्ट करून राहावं लागेल. बरोबर की नाही? त्याला म्हणायचं समायोजन. हे समायोजन करणं, काय समायोजन ही एक अध्ययनाचं स्वरूप आहे. त्यानंतर बघा, अध्ययन जर केलं तर तुमच्यामध्ये परिपक्वता येते, परिपक्वता. ठीक आहे, परिपक्वता येते. आणि ह्या परिपक्वतेवर डॉक्टर ॲर्नॉल्ड, हे खूप महत्त्वाचं आहे, हे लिहून घ्या. डॉक्टर ॲर्नॉल्ड डिझेल, नाही गिझेल, डॉक्टर ॲर्नॉल्ड डिझेल नाही बरं का, गिझेल यांनी ही परिपक्वता कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजून दिलेली आहे. त्यांनी जुळ्या बालकांवर, ॲर्नॉल्ड यांनी जुळ्या बालकांवर काय केलाय, प्रयोग केला जुळ्या बालकांवर, आणि परिपक्वतेचा अध्ययनावर कसा परिणाम होतो हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कळते? आणि ही अशा पद्धतीची अखंड चालणारी प्रक्रिया वगैरे आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, स्वरूपामध्ये कसाही प्रश्न जरी आला, ते पॉझिटिव्ह जे प्रश्न असतात ते आपण ही सोडवतो ह्याच्यामध्ये. त्यानंतर बघा, हे तुमचं झालं असेल व्यवस्थित. तुम्हाला गिझेलचं ते वाक्य व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. गिझेलनी जुळ्या बालकांवर प्रयोग केलेला आहे आणि परिपक्वता कशी महत्त्वाची आहे अध्ययनामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्यासाठी मॅडम प्लीज मॅडम ऐसा मत करो मॅडम. कोण आहे? अरे रे ऐसा मत करो. कोण आहे वो? मॅडम तुमचं सगळं तिथला आवाज येतोय आमच्याकडे. सापडतही नाहीत मला, मी त्यांना रिमूव्ह करून टाकलं असतं. कोण आहे ते? कोण आहे ते मला सांगा बरं. कोण आहे? कोणाचं माईक चालू आहे एकदा सांगता का?
अश्विनी राम आहे. माईक कुणाचं जेवलं मला एकदा सांगता का? 2-2 किलो किलो लगे आलं पैसे लागू राहिले. अरे बाबा तुम्ही जाणं काय असे हौशी कसं येतं मला काय खरंच ना सिरियसनेसपणा असला पाहिजे आणि असं आपण क्लास नाही करू देत बरं का. एकतर ते बोलल्यामुळं तुमचं सगळं भांडण सगळे लोक ऐकतात, अख्खी दुनिया ऐकते. इथं महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातले आहेत, बरोबर की नाही? उईके सर फ्रॉम गोंदिया. ठीक आहे. तर बघा आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथं घेतोय, तो म्हणजे अध्ययनाचे सिद्धांत. अध्ययनाचे परत मॅडम अश्विनी मॅडम प्लीज 1 मिनिट व्हिडिओ ऑन करा तुमचा. अश्विनी मॅडम व्हिडिओ ऑन करा तुमचा प्लीज. मॅडम मॅडम तुम्ही जॉईन आहेत का क्लासला? आपल्या पेड ग्रुपला आहेत का जॉईन? व्हिडिओ ऑन करा मॅडम, बोला. तुम्ही पेड ग्रुपला आहेत ना? मला वाटते आहे का तुम्ही? नाही असो, तुमचा माईक अनम्यूट झाला होता आणि तुमचं सगळं तुमचं जे संभाषण होते सगळे ऐकत होते, खूप वेळ चालू होता. मी रिमूव्ह केलं तुम्हाला. ठीक आहे, लक्ष असू द्या. तुम्ही ज्या वेळेस तुमचा माईक वगैरे चालू असतं त्यावेळेस तुम्ही क्लास करत नाहीत असं त्याचा अर्थ होतो. ज्यावेळेस तुम्हाला बोलतो मी त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस रिप्लाय देता ना त्याच वेळेस समजायचं की ते क्लास करतायत. मी ज्याचं नाव घेतलं त्यांनी नाव रिप्लाय दिला समजायचं नाही क्लास करतात, बाकीचे नाही क्लास करतात, त्यांचं चॅनल आहे तिकडे काहीतरी जॉईन करून, असा त्याचा अर्थ आहे. मी तसा अर्थ घेतो त्याचा. ठीक आहे. अध्ययनाचे सिद्धांत आहेत. अध्ययनाचे अर्नॉल्ड गिझेल झालं सर. अर्नॉल्ड गिझेलचं तेवढंच वाक्य महत्त्वाचं आहे. त्यांनी परिपक्वतेबाबत अध्ययन कसं आवश्यक आहे किंवा अध्ययनाच्या घटक किती महत्त्वाचा आहे, परिपक्वता हा घटक अध्ययनासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी जुळ्या मुलांवर परीक्षण करून संशोधन करून सिद्ध केले किंवा त्याच्यावर काम केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता अध्ययनाचा सिद्धांत आपण दुसरा पाहतो. बस स्वरूप संपलं. त्याच्यामध्ये भरपूर सांगता येईल स्वरूपसाठी, आपल्याला भरपूर बोलता येईल, काय फायदा नाही. ठीक आहे, तिथं आपण थांबलं पाहिजे कुठंतरी. आता अध्ययनाचे सिद्धांत, त्या अध्ययनाच्या सिद्धांतामध्ये तुम्हाला 7 सिद्धांत आहेत. ते तुम्हाला ह्या फ्लो चार्टमध्ये कन्सेप्ट चार्टमध्ये तुम्हाला पाहायचं आहे ते. ओके, तुमच्या नोटबुकमध्ये असं लिहून घ्या, अध्ययनाचे सिद्धांत. आपल्या पेड ग्रुपला झाला असेल त्यांनी पण लिहा, बरं असतं, प्रॅक्टिस होते आणि दृढीकरण होतं. ठीक आहे, हे असे 7 घटक करायचे, 7 घरं बनवा. ठीक आहे. तर अध्ययनाच्या सिद्धांतामध्ये पहिला जो सिद्धांत आहे त्याला म्हणतात नैसर्गिक प्रगटीकरण. काय म्हणतात? नैसर्गिक प्रगटीकरण. हा नैसर्गिक प्रगटीकरण सिद्धांत मांडला कोणी? तर रुसो. निसर्गाविषयी काय आलं की रुसोचं नाव घ्यायचं. आणि दुसरं आहे फ्रोबेल. रुसो आणि फ्रोबेल यांचं म्हणणं असं आहे की मानव किंवा बालक निसर्गतः शिकत असतो. बालक काय करतो? निसर्गतःच निसर्गाकडून शिकत असतो. दिवाणजी सर माईक ऑन आहे. शिकतो, बालक निसर्गातूनच शिकतो. त्यानंतर बघा दुसरं आहे नैसर्गिक प्रगटीकरण झालं. नंतर मनशक्तिवादी सिद्धांत. मनशक्तिवादी
मनशक्तिवादी सिद्धांत सांगतो किंवा यांनी सांगितलेला आहे. वुल्फ नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे. हा प्राचीन असा अध्ययन सिद्धांत आहे, मनःशांती. त्यांचं म्हणणं असं की विचार, कल्पना, ठीक आहे, स्मृती, विस्मृती हे काय आहेत, मनाच्या शक्ती आहेत. हे मनाच्या शक्ती आहेत आणि याद्वारे माणूस किंवा बालक शिकत असतो. त्यानंतर तिसरा आपला अध्ययन सिद्धांत आहे, खूप महत्त्वाचे आहे बरं का या अध्ययनाचे सिद्धांत, अनुभवपुंजवादी. अनुभवपुंजवादी यांचं म्हणणं असं आहे, अनुभवपुंजवादीमध्ये हे आहेत स्पष्ट करणारे हर्बार्ट, ठीक आहे, हर्बार्ट. आणि यांचं म्हणणं असं आहे की अध्ययन म्हणजे जुने काय जुने अनुभव साठवून ठेवायचं आणि जिथं कामाला येतील तिथं वापरायचं. जुने अनुभव नव्या अनुभवाशी काय करणे, जोडणे, याला म्हणायचं अनुभव पुंज सिद्धांत. पुंज म्हणजे काय, साठा करून ठेवणे, अनुभवाचा साठा करून ठेवणे. अनुभवाचा साठा करायचं, जिथं आपल्याला गरज आहे तिथे उपयोगात आणायचं. कळलं का? एवढा सोपा असा हा यांचा सिद्धांत आहे. त्यानंतर आहे बघा, थोडा गडबड गोंधळ होतंय का, एक एकही घेतलं असतं मी, तुम्हाला इथं एकाच चार्टमध्ये समजलं पाहिजे म्हणून घेतोय. कळतंय का? आणि आपण तुम्ही तेवढं लिहित आहात, ते लिहित आहे तिकडे, बरोबर ना. आता इथं लिहा, अनुभव झालं. त्यानंतर वर्तनवादी सिद्धांत. वर्तनवादी सिद्धांत, हा वर्तनवादी सिद्धांत मांडणारे आहेत थॉर्नडाईक, त्यानंतर आहे गुथ्री हल, आणि एक आहेत स्किनर. आपल्याला पुढे बघायचे या स्किनर भाऊनी कोणती उपपत्ती मांडली, थॉर्नडाईकनं कोणती मांडली आणि ती कशी लक्षात ठेवायची हे आपण पुढे पाहणार आहोत व्यवस्थित. उपपत्ती वेगळी, सिद्धांत वेगळी. या स्किनर, गुथ्री आणि थॉर्नडाईक यांनी वर्तनवादी सिद्धांत अध्ययनाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की चेतक प्रतिसादानुसार अध्ययन घडते. आणि मग त्यांनी BSR हा एक फॉर्म्युला सांगितला. B=S आणि R. B म्हणजे बिहेवियर, S म्हणजे स्टिम्युलस आणि R म्हणजे रेस्पॉन्स. ठीक आहे, अशा पद्धतीचा त्यांनी हा फॉर्म्युला सांगितला आहे. कोण सांगितला आहे? वर्तनवादी शास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे. त्यानंतर मर्मदृष्टीमूलक किंवा याला आपण म्हणतो साकल्यवादी. मर्मदृष्टी म्हणा किंवा साकल्यवादी म्हणा किंवा समग्रवादी म्हणा. समग्र हे आहेत. हे कोण आहेत बरं? कोहलर, कोफ्का आणि दुसरं कोण? वर्दमियर. त्याला मी मर्दमियर म्हणतो. ठीक आहे, वर्दमियर. हा वर्दमियर जो आहे ना, तुम्ही फडक्याचं पुस्तक वाचत असाल तर त्याच्यामध्ये नाही आहे. काही लोक वाचतात फडके प्रकाशनाचं मानसशास्त्र, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, पण त्याच्यामध्ये वर्दमियर दिला नाही आहे. मग परीक्षेला येऊ शकतो वर्दमियर, कारण वर्दमियरनं खूप मोठं काम केलं या मर्मदृष्टीमध्ये, मर्मदृष्टीच्या अध्ययनामध्ये. ठीक आहे, मग परीक्षक काय करतात, हे किती चौकस आहेत हेचा विचार करतात आणि प्रश्न टाकतात. आता आपण क्रिएट करतो प्रश्न, तुम्ही बघत असाल, हे सगळे आपण स्वतः तयार करून काही मागं आलेले प्रश्न टाकायचा प्रयत्न करतो. म्हणजे मानसिकता बघून. आता एकानं थंब केला, एकाला उत्तर दिलं की सगळे त्यालाच थंब करत राहतात आणि ते सगळं चुकलेलं असतं. मग यांचं म्हणणं असं आहे या मर्मदृष्टीवाल्यांचं की बाबा साकल्याने तुम्ही काय करावं, अध्ययन करावं. एकदाच पूर्णाकडून भागाकडे पूर्ण भाग शिकायचं, मग नंतर ते थोडं थोडं करते शिकायचं.
असं या साकल्यवादी वाल्यांचं मत आहे. त्यानंतर हे बोधात्मक आहे बघा इथे. मी आता हे साफ करतो, चालेल ना? चालेल की नाही? इथे आहे बोधात्मक. बोधात्मक अध्ययन सिद्धांत. बोधात्मक अध्ययन सिद्धांत मांडणारे आहेत ब्रुनर, जेरॉम ब्रुनर आणि लेविन यांनी मांडले आहे. त्यांचं म्हणणं असं की संबोधातून ज्ञान निर्मिती होते, ज्ञान रचना होते. संबोधातून संबोध ज्ञान रचना होते, अशा पद्धतीचा त्यांनी सिद्धांत मांडलाय. आणि सगळ्यात शेवटचा जो अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे तो सिद्धांत मांडलेला आहे. त्या सिद्धांताचं नाव काय? मानवतावादी सिद्धांत. मानवतावादी सिद्धांताचे जनक कोण, असं जर प्रश्न आला, मानवतावादी अध्ययन सिद्धांत, तर तो मांडलेला आहे कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मॅस्लो. अब्राहम मॅस्लो. या अब्राहम मॅस्लोनी, तुम्हाला पुढे शिकायचं आहे, त्यांनी काय केले? गरजांची वर्चस्व श्रेणी मांडलेली आहे. अब्राहम मॅस्लोनी काय केले? गरजांची वर्चस्व श्रेणी मांडलेली आहे. आणि त्यांनी सर्वात खाली तळाला त्यांनी शारीरिक गरज सांगितलेली आहे किंवा जैविक गरज सांगितलेली आहे. आणि सर्वोच्च आत्मप्रतिष्ठा सांगितलेली आहे. सर्वोच्च म्हणजे पिरॅमिड बनवला आहे त्यांनी, गरजांच्या वर्चस्व श्रेणीचा असा पिरॅमिड बनवला आहे. जेव्हा आम्ही घेतलो आपण असा तो पिरॅमिड बनवला आहे. इथं सांगितलं आहे त्यांनी जैविक गरज, आणि इथं पिरॅमिडच्या वरच्या टोकाला सांगितले, काय सांगितलं टोकाला? आत्मप्रतिष्ठा. श्रेष्ठ श्रेष्ठ श्रेष्ठ. येते लक्षात? तर ह्या अशा पद्धतीच्या काही सिद्धांत आहेत. मानवतावादी सिद्धांत हे खूप महत्त्वाचं आहे, ह्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. मानवतावादी सिद्धांताचे जनक कोण म्हटलं तर कार्ल रॉजर्स म्हणायचं. आणि जर कार्ल रॉजर्स तिथं नसतील, ठीक आहे, कुठे तर गेले असतील, समजा गैरहजर असतील, तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अब्राहम मॅस्लोला म्हणायचं. ठीक आहे. तसंच नैसर्गिक अध्ययनाचे जनक, अध्ययन सिद्धांताचे जनक कुणाला म्हणायचं तर रुसोला म्हणायचं. रुसो जर गैरहजर असतील तर फ्रोबेलला म्हणायचं. मनशक्तिवादी अध्ययन सिद्धांताचे जनक कोणाला म्हणायचं? वुल्फला म्हणायचं. अनुभवपुंज कोण आहे? हर्बार्ट आहे. उपपत्त्या जे आहेत त्या उपपत्त्या अतिशय इझी पद्धतीने तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करतो. कोण आहे ते? माईक चालू कोणाचं आहे? प्लीज 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 सर, प्लीज माईक बंद करा. हे बघा, हे जे आपले रेग्युलर आहेत त्यांनी मला एकदा सांगा, रेग्युलरवाले, आपला कधीतरी कुणाचा माईक चालू असतो का? खरं खरं सांगा. म्हणून डेमो वगैरे आपला विश्वास नाही. ज्याला घ्यायचं ते घेतील, ज्याला करायचं ते करतील, आपलं काही तसं नाही आहे. ठीक आहे. सांगा जे आहे का कोणी आपले रेग्युलरवाले कोणी आहे? हो नाही सर, अजिबात नसतो. सर सांगा, कोणाचा तर माईक चालू असतो सर? नाही अजिबात नाही सर. मग हे आहे की नाही डोके दुखी? ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का? आधीच मानसशास्त्र शिकतोय आपण, हे दुसरं मानसशास्त्र आपल्याला त्रास देते. मानसशास्त्र बिघडून जाते ना आपलं. त्याच्यामुळं कोणी माईक चालू राहणार नाही याची दक्षता घ्या. आणि मी त्यांना रिमूव्ह करतो आणि ते इथून इथं सेटिंग करतो, मध्ये यायचं बंद करून टाकतो. ठीक आहे. तर ह्या अध्ययनाचे सिद्धांत आपण पाहिलेत, एकदम छान, एकदम मस्त, एकदम भारी. आता अध्ययनावर परिणाम करणारे काही घटक आहेत. अध्ययनावर परिणाम करणारे घटक हे स्टार करून तुम्हाला लिहायचे इथे. अध्ययनावर परिणाम करणारे घटक.
तर अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये हे असं करून तुम्हाला लिहायचं आहे. फ्लो चार्ट काढायचे. आता बघा तुम्ही माझ्यापेक्षा कल्पक आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीनं फ्लो चार्ट काढा. हां, तुम्हाला जसा जमल तसा काढा. मी म्हणणार की असाच काढा सर, तुम्हाला जसा जमल तुमची क्रिएटिव्हिटी वापरा. ठीक आहे. महिला भगिनी खूप चांगल्या पद्धतीने क्रिएटिव्ह असतात, ते आणखीन कसं तरी रंगून काढतात, पण ते रंगून तिकडंच असं हे करतात. ते काय नाही का तिकडं काही प्रॅक्टिकल वगैरे द्यायचं असेल आता इथं रंग अभ्यासाचं हे महत्त्वाचं आहे. यास्मिन मॅडम खूप छान लिहिलं तुम्ही, पण ते हायलाईट नाही केलं. हायलाईट परत करायचं. काय होतं, त्यामुळे तुमचं वाचन होतं आणि ते तुमच्या लक्षात राहतं. हायलायटर घेऊन आपण 21 रुपयाला भेटतं, हायलायटर घेऊन टाका. हो आहे सर. मुलांचे असतील तर मुलांचे घेऊन टाकायचे आपल्याला. काय आता भाऊ आमचा अभ्यास तुम्हीच घ्या म्हणायचं मुलांना, सांगायचं आता 1 महिने आमचा अभ्यास घ्या बाबा, भाऊ इतके दिवस आम्ही घेतला, आता तुम्ही घ्या आमचा अभ्यास. तर हे अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये पहिला घटक आहे अध्ययनार्थी. याच्याशी संदर्भातले घटक. अध्ययनार्थी, काही जणाला अक्षर ओळखू येत नसेल, काय गिजगिज लिहिताय सर वाटत असेल, ठीक आहे ना. अध्ययनार्थी यांच्याशी संबंधित असणारी घटक. ठीक आहे. त्यानंतर आहेत शिक्षकांशी संबंधित असणारी घटक. त्यानंतर शाळेशी संबंधित असणारी घटक आणि कुटुंबाशी संबंधित असणारे घटक. असे अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. अध्ययनार्थी यांच्याशी संबंधित कोणकोणते घटक आहेत? मग त्याचं वय असेल. हां, वय असेल, ते एखाद्या वेळेस त्याचं काही नाही का लिंगभेद असेल, लिंगभेद, तोही घटक अध्ययनावर परिणाम करतो. बौद्धिक क्षमता असेल त्याची. अनुवंशिक व सामाजिक घटक अध्ययनावर परिणाम करणारे. ठीक आहे ना, येईल ना ते बी. अनुवंशिक व सामाजिक घटक ते बी म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर हा अनुवंशिक सामाजिक आपण कुटुंबामध्ये टाकू शकतो त्या घटकाला. त्यानंतर गरजा आहेत त्याच्या. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की क्षमता आहे त्याची, परिपक्वता आहे, तो किती परिपक्व आहे, त्याच्यामध्ये किती क्षमता आहेत, ठीक आहे, त्याची तयारी किती आहे. आता एखाद्याची तयारी नसतेच, कशाची, इकडे जाण्याची, डॉक्टर होण्याची, त्याला दुसरं काहीतरी एखादं व्हायचं असतं, पण आता नेतं त्याला आई वडील त्याचे तिकडे नेतात, बरोबर नाही. पण तयारी त्याची किती आहे त्याच्यावरही तो त्याचं अध्ययन अवलंबून आहे, त्याचे डॉक्टरही अवलंबून आहे, नाही का. त्यानंतर शिक्षकांच्या, हे भरपूर आहेत बरं का मुद्दे, एक नाही, ते अनेक मुद्दे निघतात. एवढेच आहेत का, तर नाहीत, अनेक आहेत. अवधान आहे, प्रेरणा आहे, त्याच्या गरजा आहेत, त्याची संपादनूक क्षमता आहे, थकवा आहे, तो एखादा थकत असेल पटकन, त्याचं अध्ययन कमीच होणार आहे. शिक्षकांच्या बाबत किंवा शिक्षकांशी संबंध असणाऱ्या शिक्षकांची वृत्ती आहे, कशी आहे, चौकस वृत्ती आहे, जिज्ञासू वृत्ती आहे, कार्यक्षमता आहे, पटकन थकणारे आहेत, कार्यक्षमता आपली वाढवणारी आहेत, कमी असणारे आहेत. मी म्हटलं ना, मी मागं हे शिकवते वेळेस सांगितलं की मी पुण्यामध्ये दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जातो आणि तिथे सदाशिव पेठेमध्ये, ठीक आहे, अहिल्या लायब्ररी आहे, त्या ठिकाणी नॉनस्टॉप 5 तास एका जागेवर न उठता अभ्यास करतो. एवढी माझी कार्यक्षमता वाढलेली होती. ही कार्यक्षमता आपण वाढवायची असते. वाढवली तर वाढेल ती, नाही तर कार्यक्षमता काही तशी वाढत नाही, बरोबर आहे का. त्यानंतर अध्यापनाची त्याची स्किल आहे, त्याचं व्यक्तिमत्व आहे, किंवा सगळ्यात महत्त्वाचं त्याचं मानसिक आरोग्य आहे. त्याचं मानसिक आरोग्य आहे. आणि याच्यावर देखील आपल्याला मानसशास्त्रामध्ये याच्यावर एक वेगळा टॉपिक आहे, ते देखील आपल्याला शिकायचं आहे. मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्य आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त मानसिक रोगी आहेत आणि आता जास्त प्रमाणात वाढत आहेत, इथे लक्षात. आता शाळेच्या संदर्भातले कोणते आहेत, तर शाळेचं वातावरण आहे,
हां, शाळेचं वातावरण खूप अध्ययनकर्त्यांवर किंवा अध्ययनावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. शालेय परिस्थिती आहे, वातावरण आहे, कशा सुविधा आहेत, आहे का ते टॉयलेट आहे का व्यवस्थित, किचन शेड आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, खेळाचं मैदान आहे का, हे सगळ्या गोष्टी शाळेशी संबंधित आहेत. आता कुटुंबाशी संबंधित कोणकोणते आहेत? तर त्यांची बौद्धिक व सांस्कृतिक कौशल्य, बौद्धिक असतील, तुम्ही सर म्हणले ते बी इथे येतं, अनुवंशिक, सांस्कृतिक कौशल्य, आधीच काही घरी कौशल्याधिष्ठित काही आहेत का, हे सगळं याच्यामध्ये येतं. हे तुम्हाला माहिती आहे. हे कॉमन तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्ही इझी ह्याच्यातून उत्तर काढू शकता की नाही? इझी काढू शकता याच्यातून उत्तर. येते लक्षात? आता आपण अध्ययन उपपत्ती घेणार आहोत. हे अध्ययन उपपत्ती आपण शेवटी मुद्दामच ठेवलं, कारण आपल्याला ओरिजिनल शिकायला कोण आले ते बघायचे. बाकी गेले 50 होते, आता राहिले 38. जे शेवटपर्यंत व्यवस्थित थांबतील समजायचं ते ओरिजिनल आहे, म्हणजे शिकायचे भाऊ, ते अभ्यास करतायत. ठीक आहे, ते क्लास करतायत की नाही हा विषय नाही आहे. मला लावायचे क्लास तर लावा, नाही लावा तो तुमचा प्रश्न आहे. मी फक्त तुम्हाला सांगायचं माझं कर्तव्य आहे. माझं म्हणणं आहे की बाबा आपल्यामुळं माझ्या बांधवांचा भगिनींचा थोडा फायदा झाला पाहिजे. मी मेहनत घेतोयच तर मग सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, एक अशी माझी प्रामाणिक काय म्हणतात त्याला ते आहे. येते का लक्षात? आता याच्यानंतर अध्ययन संक्रमणाचे प्रकार किंवा अध्ययन संक्रमण इथं टाका तुम्ही. अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर एका परिस्थितीमध्ये शिकलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरणं. मी गणित चांगलं शिकवतो किंवा गणित मला सगळं येतं, सगळी सूत्रपाठ आहेत. मी फिजिक्स ज्यावेळेस शिकू किंवा शिकवायचा प्रयत्न करू त्यावेळेस न्यूटनचे जे काही नियम असतील ते नियम मी सहज फॉर्म्युल्यामधून टाकून लगेच येऊन जातील मला. न्यूटनचा दुसरा असू द्या, पहिला असू द्या, तिसरा असू द्या, गतिविषयक जे काही नियम असतील ते मला पटकन येतील, ते मला गणित पटकन सुटेल. याला म्हणायचं अध्ययनाचं संक्रमण. काय म्हणायचं? अध्ययनाचं संक्रमण. म्हणजे अध्ययन पुढे जाणे किंवा एखाद्या वेळेस मागं पण येऊ शकते किंवा कधी काही बी नाही होऊ शकत, जे होईल ते होईल. पण याला काय म्हणायचं? येते का लक्षात? एका परिस्थितीमध्ये हे कलर व्यवस्थित आहे का? त्रासदायक नाही ना? एका परिस्थितीत घेतलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरणे. सांगा, एवढी सोपी व्याख्या तुमच्या पुस्तकात दिली आहे का? एका परिस्थितीत घेतलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे, एवढी सोपी व्याख्या तुमच्या पुस्तकात दिली आहे का? मला थंब देऊन सांगा. सांगा, पुस्तकात आहे का एवढी सोपी व्याख्या? नाहीच आहे. वाचलं तरी लक्षात नाही राहत. अध्ययन संक्रमण, एका परिस्थितीत घेतलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरण्याला अध्ययनाचे संक्रमण म्हणायचं. आणि अध्ययन संक्रमणाचे काही प्रकार आहेत. ते 3 प्रकार आता सांगितलं, तेच त्याचा परिणाम चांगला झाला तर त्याला धन म्हणायचं, धन. आणि त्याचा परिणाम जर वाईट झाला त्याला ऋण म्हणायचं, आणि काहीच नाही झालं तर शून्य म्हणायचं. अध्ययन संक्रमणाचे प्रकार. ठीक आहे, अध्ययन संक्रमणाचे किती प्रकार आहेत? पहिला प्रकार आहे धन संक्रमण, दुसरा आहे ऋण संक्रमण आणि तिसरा आहे शून्य संक्रमण. कळलं का? समजे क्या? याची व्याख्या लिहून देऊ का लिहून देण्याची आवश्यकता नाही? बोला पटकन, सर्वांनी सांगा, थंब देऊन सांगा. ते सिम्बॉल आहे तिथे, इमोजी आपल्यासाठीच आहेत. हे बघा, धन संक्रमण म्हणजे काय? उदाहरणार्थ, मी संस्कृत मला येते. काय येते? संस्कृत भाषा येते. किंवा आता सांगितलं तुम्हाला तसंच, संस्कृत भाषा येते. मग मला मराठी शिकताना लवकर शिकू मी, किंवा मराठीचे उच्चार, आता जे मी काही 1-2 शब्द बोबडे उच्चारतो ते होणार नाही. ठीक आहे, उच्चार, त्याचं
जे काही वापर आहे ते मी चांगल्या पद्धतीने करू शकतो, आहे की नाही. याला धनसंक्रमण म्हणायचं. ऋणसंक्रमण म्हणजे काय? ऋणसंक्रमण म्हणजे काय? उदाहरणार्थ मला येतं गणित चांगलं आणि मी शिकतोय आता इतिहास, काही आहे का संबंध? नाही, काही, उलट त्रासदायक आहे ते, ठीक आहे. किंवा इथं मला येतं, मी खेळतोय इथं फुटबॉल खेळतोय चांगला आणि मला हँडबॉल खेळायला लावली, हँडबॉल हां, ठीक आहे. किंवा व्हॉलीबॉल म्हणा, व्हॉलीबॉल, कोणताही बॉल म्हणा, काही विषय नाही आहे. व्हॉलीबॉल म्हणा, व्हॉलीबॉलला काय असतं, पायाने मारायचं नसतं आणि फुटबॉलला काय असतं, हाताने मारायचं नसतं. नाही म्हणजे याचा अर्थार्थी काहीच त्यांचं एकमेकावर परिणाम होत नाही. याला म्हणायचं शून्य संक्रमण, शून्य अध्ययन संक्रमण. समजत आहे? जर सकारात्मक परिणाम होत असेल तर धन, जर नकारात्मक परिणाम होत असेल तर ऋण, जर काहीच परिणाम होत नसेल, काहीच नाही, तर म्हणायचं शून्य. आता ह्या अध्ययन संक्रमणाचे काही उपपत्ती आहेत बघा. अध्ययन संक्रमणाचे काही उपपत्ती आहेत. अध्ययन संक्रमणाच्या काही उपपत्ती आहेत. 3 उपपत्ती आहेत त्या. तीन नाही, 4 आहेत. त्या कोणकोणत्या आहेत? अध्ययन संक्रमणाच्या 4 उपपत्ती आहेत. तर त्या एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम सहज तुमच्या लक्षात राहील अशा. याला मनशक्तिवादी उपपत्ती म्हणायचं. मनशक्तिवादी उपपत्ती. मला सांगा बरं, कोण आहे याचे जनक? आत्ता झाले, तुम्ही लिहून घेतलं असाल तर सांगा बरं. चला, नाही वुल्फ. मनशक्तिवादी उपपत्तीचे जनक आहेत वुल्फ, ठीक आहे. त्यानंतर दुसरी आहे उपपत्ती समान घटक उपपत्ती. समान घटक उपपत्ती. फोन आला आणि रिकॉर्डिंग थांबली. ओके, नहीं थांबली. इसको जरा ऐसा करेंगे, चलेल, फोन नाही येणार. बरं, समान घटक उपपत्ती. समान घटक उपपत्ती काय? तर समान घटक उपपत्ती काय सांगतो आणि मनशक्ती पण उपपत्ती काय सांगतो. समान घटक उपपत्ती मांडली थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. यांचं म्हणणं असं आहे की मूळ परिस्थिती आणि जर नंतरची परिस्थिती यांच्यामध्ये जर समान साम्य असेल, समानता असेल, तर अध्ययन फास्ट होतं, अध्ययन चांगलं होतं. कळलं का? समान घटक उपपत्ती कळली का? तुम्ही फीडबॅक देत नाहीये, म्हणजे संप्रेषण व्यवस्थित होत नाहीये. फीडबॅक देत नाहीये. नवीन वाला तर एक पण फीडबॅक देत नाहीये. समजलं का? समान घटक उपपत्ती समजली का? हो सर. नवीन वाला एक पण देत नाहीये. म्हणजे तुम्ही ना मोबाईल लावून ठेवला आणि तुम्ही काही शिकत नाहीत, असेच त्याचा अर्थ होतो. तुम्हाला लक्षातच येत नाही, असा त्याचा अर्थ होतो. समान घटक उपपत्ती म्हणजे काय? तर मूळची परिस्थिती आणि नवीन परिस्थिती याच्यामध्ये जर काही समानता असेल, काही साम्य असेल, तर अर्थातच नवीन जे काही शिकणार आहोत आपण त्याच्यामध्ये गती येणार आहे, ते चांगलं होणार आहे की नाही, याला म्हणायचं समान घटक उपपत्ती.
असं थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ गणित शिकतोय मी, गणिताची सूत्र मला पाठ आहेत, मग मला विज्ञानाची सूत्र येतील की नाही? विज्ञानाची सूत्रे येतील. व्याकरण लक्षात राहील. याला म्हणायचं समान घटक उपपत्ती. त्यानंतर आहे दुसरी उपपत्ती सामान्यीकरण उपपत्ती. कोणती आहे? सामान्यीकरण उपपत्ती. सामान्यीकरण उपपत्ती जड साहेबांनी मांडलेली आहे. जड साहेब, आपल्याकडे कोणी जड नावाचं नाही ना? तर आता याला ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता तुम्ही. सामान जड असते, सामान हलकंच असतं, सामान जड असते. सामान्यीकरण उपपत्ती लिहून तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी. आता काही जणांना वाटलं काय सर अशी ट्रिक काही असते का? नका घेऊ ना बाबा. ज्याला पाहिजे, ज्याला आवश्यक वाटली त्यांनी घ्या. ज्याला वाटलं नाही सर अशा कुठं राहते का ट्रिक, नका ना, मग राहू द्या ना. माझी ट्रिक माझ्याकडे राहू द्या. तुमची असेल वेगळी तर ती चालू द्या, चालवा ती. फक्त लक्षात ठेवा परीक्षेपर्यंत, एवढंच म्हणणं आहे. तर सामान्यीकरण उपपत्ती जड साहेबांनी मांडली. आणि जड साहेबांचं म्हणणं असं की अध्ययन करत असताना काही समान तत्व असतात, ती बाजूला काढून जर अध्ययन केलं तर अध्ययन चांगलं होतं. काय म्हटलं मी? जर अध्ययन करत असताना समान तत्व त्या काही पोर्शनमध्ये जे काही समान तत्व असतील ते जर बाजूला काढून मी अध्ययन केलं तर अध्ययन चांगलं होतं, असं जड साहेबांनी सांगितले. उदाहरणार्थ आपली भारतीय राज्यघटना आहे, आणि मग आपल्या भारतीय राज्यघटनेने काही तरतुदी इतर राज्यघटनेमधून घेतलेल्या आहेत. म्हणून काही टीकाकारांनी यांना म्हणले की उष्णी राज्यघटना किंवा नक्कल राज्यघटना, असं काही लोकांनी म्हटलेलं आहे. पण त्याला सुंदर असं एम लक्ष्मीकांत यांनी एक छान असं त्यांना उत्तर दिलेलं आहे. एम लक्ष्मीकांत त्यांच्या पुस्तकामध्ये ते म्हणतात, जरी राज्यघटना उष्णी वाटत असली, जरी राज्यघटना काहीतरी हे वाटत असली तरी ती, किंवा ठिगळाची वाटत असली तरी ती कशी आहे? ती अशी काय म्हणतात त्याला, कलरफुल आहे, किंवा सुंदर अशी उपमा त्यांनी दिलेली आहे. सुंदर अशा भरजरी अशा कापडाची अशी तिने उपमा दिली, अशी ती राज्यघटना आहे. आणि जगात सर्वोच्च किंवा सर्वात भारी, सर्वात जास्त कलम असलेली 395 कलम असलेली ही राज्यघटना आहे. येते का लक्षात? असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या आपल्या राज्यघटनेने अनेक देशाकडून काही तरतुदी घेतलेल्या आहेत. सर्वात जास्त तरतुदी 1935च्या कायद्यामधून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये किती? 321 तरतुदी, म्हणजे तेवढ्याच्या तेवढ्या नाही, 321 तरतुदीचा अभ्यास केलेला आहे. 1935च्या कायद्यामध्ये 321 तरतुदी होत्या किंवा कलम होते. या सगळ्यांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना तयार केलेली आहे. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेने फ्रान्सची राज्यक्रांती झाली. या फ्रान्सच्या राज्यक्रांतीमधून काय घेतलेत? स्वातंत्र्य सांगा, समता सांगा, बंधुत्व हे घेतलेलं आहे. आणि मग हे चांगलं तत्व याला म्हणायचं सामान्यीकरण. येते का लक्षात? याला म्हणायचं सामान्यीकरण. अशा पद्धतीची जड साहेबांनी सामान्यीकरण हे अध्ययन संक्रमणाची उपपत्ती मांडलेली आहे. आणि सगळ्यात शेवटचं काय राहिलं आपलं? सामान्यीकरण झाली, सामान्यीकरण झाली, समान घटक झाली, मनशक्ती झाली, आणि आत्ता आहे ध्येयनिष्ठ उपपत्ती. ध्येयनिष्ठ उपपत्ती. ही ध्येयनिष्ठ उपपत्ती जी आहे, ही ध्येयनिष्ठ उपपत्ती बॅगले साहेबांनी मांडली. कोणी? रॉबर्ट बॅगले साहेबांनी सांगितलं की तुमचं ध्येय जर निश्चित असेल तरच तुमचं अध्ययन संक्रमण होईल. अध्ययनाचं त्या काय होईल? संक्रमण व्यवस्थित होईल. समोर निश्चित ध्येय ठेवून आपण काय केलं पाहिजे? अध्ययन केलं पाहिजे. कळतंय का? तरच त्याचं संक्रमण व्यवस्थित होईल. उदाहरणार्थ आता मी गणित शिकतोय, पण मला या गणिताचा उपयोग बँकेमध्ये होणार आहे. बँक व्यवहार करण्यासाठी मला गणिताचा उपयोग होणार आहे, असं मी
ध्येय ठेवलं आहे पुढं. कोणतं ध्येय ठेवलं आहे? गणित मी का शिकतोय? तर मला बँकेचे व्यवहार आले पाहिजेत म्हणून. कळतं आहे का? आणि म्हणून मी गणित शिकतोय. मग माझं अध्ययन संक्रमण चांगलं होतं. किंवा मला जर गणित चांगलं येत असेल तर बँकेचे व्यवहार मी चांगल्या पद्धतीनं करू शकतो. कळतं आहे का? याला म्हणायचं अध्ययन किंवा त्याला म्हणायचं ध्येयनिष्ठ उपपत्ती. आणि ही ध्येयनिष्ठ उपपत्ती लक्षात ठेवण्यासाठी आपली ट्रिक असते. ठीक आहे, आपली ट्रिक आहे ती. ज्याला वाटलं तर लिहून घ्यायचं, नाही वाटलं तर राहू द्यायचं. तुम्हाला लक्षात तसंच राहत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर ट्रिक अशी सांगते की आपलं ध्येय आपण डोळ्यांनी बघितलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ध्येय बघले पाहिजे. आपल्या डोळ्यांनी बघले पाहिजे. ध्येय बघले पाहिजे. कसे बघले पाहिजे? स्पष्ट डोळ्यांनी बघले पाहिजे. उदाहरणार्थ मला IAS व्हायचे आहे, तर IAS मी झालोय आणि मी IAS झाल्यानंतर हे काम करतोय. किंवा आता तुम्ही केंद्रप्रमुख होणार आहात. केंद्रप्रमुख झाल्यानंतर मी काम करतोय. कुठे काम करतोय? कोणत्या केंद्रामध्ये मला भेटणार आहे केंद्रप्रमुख पद? हे देखील तुमचं ध्येय स्पष्ट तुम्ही बघलं पाहिजे. मी माझ्याच केंद्रामध्ये येणार आहे. माझ्या केंद्रात तुमच्या केंद्रात जागा असेल तर ठीक आहे. माझं केंद्रात जागा रिक्त आहे. सध्या प्रभार केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापकाकडे आहे. ठीक आहे. ते जाऊन त्या ठिकाणी मी येणार आहे हे तुम्ही एवढं स्पष्ट बघितलं पाहिजे. तरच तुमचं अध्ययन चांगलं होतं. अशा पद्धतीची अध्ययन संक्रमणाच्या या 4 उपपत्त्या आहेत. मनशक्तिवादी उपपत्ती जी आहे तर ती प्राचीन काळातील उपपत्ती आहे. ही उपपत्ती काही कामाची नाही आहे. ही प्राचीन काळातली उपपत्ती मनाने सगळं होतं किंवा मनशक्तीनं सगळं होतं असं काहीतरी सांगते. पण याच्यामध्ये सगळ्या बदल झालेला आहे. प्राचीन काळातील ही उपपत्ती आहे उल्फ साहेबाची. इथे लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या पाहिलेल्या आहेत. आता एका 5-10 मिनिटामध्ये तुम्हाला अध्ययन उपपत्तीचा पूर्ण आता डिटेल काही होणार नाही. ते तुमच्या अध्ययनाच्या उपपत्त्या ज्या आहेत ना ते डिटेल होणार नाहीत. पण मात्र त्याची ट्रिक सांगतो आणि थांबतो. बाकी तुम्हाला ते अंडरस्टँड होईल. तुम्ही ते समजून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. येते का लक्षात? चला सगळेजण एकदा व्हिडिओ ऑन करा तुमचे. मला बघू द्या तुमचं काय चाललंय ते. आणि मग मी आपला तो अध्ययन उपपत्तीचा टॉपिक घेतो. व्हिडिओ ऑन करा. समजतंय का संबोधी मॅडम? चव्हाण सर? होय. ठीक आहे. आणखीन? अनिल चव्हाण सर. ठीक आहे. अशोक चव्हाण सर? हे आपलेच आहेत. आपलेच सांगतायत. मला नवीन आलेले सांगा. नवीन आलेला समजत आहे का? नाजिया शेख. एकूण सर्व व्हिडिओ किती आहेत? भेटतील मॅडम. ते भरपूर व्हिडिओ आहेत. ते मागचे 4-5 असतील काय त्याला जे आहेत ते. ठीक आहे. बरं बंधू भगिनींनो आपण इथे मला असं वाटते आपण थांबायला पाहिजे. आपण इथं अध्ययनाची जी उपपत्ती आहे ना त्याला स्पेशलच लागेल. त्याला अर्धा-1 तास लागतील आणि तेवढा वेळ आता आपण देऊ शकणार नाही कारण 7:30ला मला तो पेड क्लासला जावं लागेल. तुम्ही सर्व